भिवंडी तालुका के धामनगांव गुरुग्राम पंचायत के वर्तमान उपसरपंच सम्मान्य श्री किरण सुदाम भोईर को सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वही आगे हम आपको बता दें कि धामनगांव गुरुग्राम पंचायत में उप सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 15 फरवरी 2025 को उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच श्रीमती सरिता जयेश भोईर की अध्यक्षता में व ग्राम सेवक श्रीमती शिल्पा अनंता भोईर के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध उप सरपंच पद पर श्रीमती कविता गोपीनाथ भोईर को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्रीमती कविता गोपीनाथ भोईर को भिवंडी महानगर पालिका के माजी नगर सेवक व माजी सभागृह नेता सम्मान्य श्री सुमित पुरुषोत्तम पाटिल, धामनगांव के माजी सरपंच श्याम पाटिल, प्रमोद भोईर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य ज्ञानेश्वर पाटिल, माजी उप सरपंच किरण सुदाम भोईर के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्य तथा कर्मचारी, नातेवाईक, मित्र मंडली व धामनगांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित उप सरपंच श्रीमती कविता गोपीनाथ भोईर को शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्रीमती कविता गोपीनाथ भोईर ने सभी लोगों का आभार माना। उपसरपंच पदासाठी सकाळी 11:20 कविता गोपीनाथ भोईर वार्ड क्रमांक 1 यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने व ते मुदतीत झाल्याचे सांगून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची कार्यवाही सकाळी 11:20 वाजता पूर्ण करण्यात आली। त्यानंतर दुपारी 12 वाजता धामनगाव कशिवली उपसरपंच पदासाठी कविता गोपीनाथ भोईर वार्ड क्रमांक 1 यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र बिन मुदतीत प्राप्त झाले असून त्यावर सूचक म्हणून श्री ज्ञानेश्वर सोंग्या पाटील यांची सही असल्याची खात्री करून उमेदवार सौ कविता गोपीनाथ भोईर यांची ग्रामपंचायत धामनगाव कशिवलीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी सौ सरिता जयेश भोईर यांनी जाहीर केली। नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सौ कविता गोपीनाथ भोईर यांची आज निर्वाचित उपसरपंच निवड करण्यात आली। प्रथम मी कविता गोपीनाथ भोईर यांचं बिनविरोध उपसरपंचपदी या ग्रुप ग्रामपंचायत धामनगाव कशिवली या उपसरपंचपदी आज निवड झाली, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांतर्फे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्यातर्फे मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि आमच्या विशेष करून धामनगाव ग्रामपंचायत ही अशी ग्रामपंचायत आहे जिथे खूप खेळीमेळीच्या वातावरणात आजपर्यंत सरपंच उपसरपंच पद हे विभागून दिलं गेलं आणि ते आनंदाने सर्वांनी ते स्वीकारलं। आमचं गाव असं आहे की जिथे कोणाचीच कुठल्याही गोष्टी तक्रार नसते। भले आम्ही निवडणुकीत भांडत असतो
किंवा काही वाद होत असतील, पण एकदा निवडणूक संपली की ते वाद असेच विरून जातात. हीच आमच्या गावची परंपरा आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण भांडणं ही टोकाला जाण्यापेक्षा मिटवलेलीच बरी, हे आमच्या गावाकडून लोकांनी शिकायला पाहिजे. आणि आज कविता भोईर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल आम्ही ग्रामस्थ त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्यांनी भविष्यात आता त्यांना जे उपसरपंच पद मिळालेलं आहे, त्यांनी गावच्या काही समस्या असतील त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. काही ठिकाणी गावच्या काही अडचणी आहेत त्या त्यांनी तिथे जाऊन पाहिल्या पाहिजेत, तरच काही समस्या सुटतील. कारण नुसतं पद घेऊन माऊली काही अर्थ नाही. तुम्ही गावात फिरल्या पाहिजेत, काही समस्या आहेत त्या पाहिल्या पाहिजेत, त्या सरपंचांच्या निदर्शनात आणून दिल्या पाहिजेत, तरच या पदाची शान वाढेल आणि तुमचं देखील नाव या गावात चांगलं घेतलं जाईल. नक्की हे देखील आपण लक्षात ठेवून तुमच्या पुढील कार्यास आम्ही सर्व शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद. जय श्रीराम. निश्चितच ज्या पण आतापर्यंत ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या शांतपणे पार पडलेल्या आहेत आणि नवनिर्वाचित उपसरपंच यांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि गावची विकास कामं करतील ही अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आम्ही जशी कामं केलेली आहेत पहिल्या उपसरपंच आणि सदस्य लोकांनी, तशी त्यांनी आता पुढाकार घेऊन कामं करावी आणि आमचं त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन असणार आणि त्यांना चांगली कामं करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करणार. बाबा तुम्ही ही कामं गावची आरोग्यविषयक असतील, पाण्यासंदर्भात असतील, प्रथमतः त्या गोष्टींवर त्यांनी लक्ष घालावं, आमची ही अपेक्षा आहे. भोईर त्यांना उपसरपंचपदी सगळ्या ग्रामस्थांनी किंवा सदस्यांनी निवडून दिल्याबद्दल त्यांना सर्व गावाच्या किंवा आमच्या पंचकृषीच्या त्याच्यातनं शुभेच्छा देतो. आज धामणगावची अशी परिस्थिती आहे तर तिथे खरोखर काही कामं होत नाही. छोटे मोठे कामांसाठी धडपड करायला लागते. आज मी यांना एवढीच विनंती करतो का कमीत कमी माझे मार्गदर्शन, आता मला 2 वेळा सरपंच पदाचा अनुभव आहे, त्या हिशोबात जर थोडंफार या कमिटीने माझं ऐकलं तर आमच्या धामणगावच्या ज्या काही समस्या आहेत का एवढ्या मोठ्या समस्या नाही, तर त्या 100% या लोकांनी ऐकलं ना तर 100% पूर्ण करण्याचे प्रयत्न करू आम्ही. फक्त त्यांना माझी विनंती आहे तर माझा थोडाफार ऐकायला लागेल. एवढं बोलून मी त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. सर्वप्रथम कविता गोपीनाथ भोईर यांना उपसरपंच पद मिळाल्याबद्दल त्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराच्या कडून आणि माझ्या गावाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढे त्यावेळी चांगल्या प्रकारे कामं करतील गावाच्या दृष्टीने. तसंच आज त्यांना पूर्ण ग्रामपंचायत वतीने आणि तसेच आमच्या कमिटीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आणि इतर कामं जी रखडलेली आहेत लवकरात लवकर मार्ग लावतील आणि कामं करण्याचा प्रयत्न करतील ही आशा बाळगतो. आज धामणगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच माननीय आमच्या कविताताई भोईर त्यांची आज उपसरपंचपदी निवड झाली, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे अभिनंदन करतो. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज धामणगाव येथे बऱ्याच दिवसापासून जो प्रलंबित विषय होता उपसरपंचाचा, काही गावच्या कारणास्तव तो पुढे ढकलला गेला होता, परंतु आज तो योगायोग आला आणि आज त्या या सरपंच पदाच्या मानकरी ठरल्या. त्याच्यासाठी मी माझ्या वतीने माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेबांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभकामना देतो. आणि येणाऱ्या काळात धामणगावमध्ये जेही काम असेल, जेही विकासाची निधी असेल, त्याच्यासाठी नेहमी आम्ही सर्वच जण, किरण असेल, ज्ञानेश्वर असेल, बाकीची मंडळी असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, सगळेच आम्ही तत्पर राहू आणि नेहमीच या ग्रामपंचायतला कधीही निधीची कमी पडू न देण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. आणि आम्ही आश्वासित करतो उपसरपंच असेल, सरपंच असेल, यांना जेही ग्रामपंचायतचं काम असेल, पंचायत समिती लेवलचं असेल, जिल्हा परिषद असेल, बाकीच्या गोष्टी असतील, वेगवेगळ्या हेडमधून त्यांना आम्ही निधी देण्याचं काम करू अशी मी यांना शाश्वती देतो आणि आजच्या दिवशी शुभेच्छा देतो. धन्यवाद.